सोलापूर शहरातील जिल्हा परिषद गेट समोरील पूनम गेट येथे कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर संचलित बँड बाजाचे ऑर्डर स्वतंत्र मिळण्याबाबत सोलापूर शहरात गेल्या 150 वर्षांपासून 3 पिढ्यांच्या असलेल्या असंख्य दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। दुकानाला कोणत्याही ऑर्डरसाठी ग्राहक आमच्याकडे येत नाहीत, कारण हॉल, केटरर्स, इव्हेंट, कमिशन एजंट, दलाल यांच्याकडे सदर काम सोपवले आहे। त्यामुळे आमचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे। अशा एजंट लोकांना सदरची ऑर्डर आम्हाला स्वतंत्रपणे घेता यावी, जेणेकरून आम्हाला आमची रोजीरोटी व्यवस्थित चालेल, म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या संदर्भात प्रतिनिधीने कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या संचालकाला सचिव लक्ष्मण जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, सदरच्या उपोषणात संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर आमचं म्हणण्याचं एकच उद्देश आहे आमचा म्हणण्याचा की गेल्या कोरोना काळापासून आम्ही जे झटत आहोत आमची संस्था बँडूच्या संदर्भात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संकटाची मात करून आज आम्ही इथपर्यंत आंदोलन करायची आमच्यावरती वेळ आली। याचं कारण असं आहे की केटरर्स, इव्हेंटवाले, एजंटवाले, दलाल लोक यांनी आमचा धंदा बांधलेला आहे। गेले 150 वर्षापासून आमचा धंदा मोकळा होता। आज 3-4 पिढ्या झाल्या आमचा धंदा पूर्णपणे मोकळा होता। ते धंदा आज इव्हेंटच्या माध्यमातून, केटरिंगच्या माध्यमातून बांधला त्याच्यानंतर जे आम्हाला जे रेट मिळणार होता ते रेट चुकून त्याच्या अर्धा पण रेट मिळणार झाला। आमच्या कारागिरीची पोटं भरणार, कर्जबाजारी व्हायला ते, व्यसनाधीन व्हायला ते आमचे कारागीर, काम मिळणार, गिरायक दुकानला येणार, गिरायकाची ओळख पण नाही दुकानला। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही संघटनेचे लोक प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक इव्हेंटवाल्यापाशी कागदोपत्री आणि हात जोडून अशा दोन्ही प्रकारे आम्ही तिथे जाऊन त्यांना निवेदन देऊन, त्यांना हात जोडून, त्यांना बोलून, विनंती करून आलो, तरीही त्या गोष्टीचा त्यांनी कुठलाही विचार केलेला नाही। त्याकरता आज आम्हाला इथं आंदोलनाला बसण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। थोडीच आमची विनंती आहे की जसा पहिल्यापासून आमचा जे धंदा मोकळा होता, आम्हाला 4 गिरायक माहिती पडत होते, नवीन गिरायक बघायला मिळत होते, कार्यालयामध्ये गेल्यानंतर चहा नाश्त्याची सोय होत होती। मुद्दा काय आता की इव्हेंट आणि केटरवाले आले तेव्हापासून लोकांना चहा पाणी पिण्यासाठी सुद्धा कार्यालयामध्ये जाता येत नाही। थोडी वाईट परिस्थिती बँडवाल्यावर आलेली आहे। म्हणून म्हणतो की आमचा धंदा जसा होता पहिल्यापासून तसा आम्हाला स्वतंत्रपणे करू द्यावा। इव्हेंटवाल्यांना, केटरिंगवाल्याला हात जोडून विनंती आहे आमची सगळ्यांची की जेणेकरून तुमचा धंदा तुम्ही सुरू करावा, आमच्या धंद्यामध्ये लक्ष घालू नका। हे धंदा म्हणजे आमचा मागासवर्गीय लोकांचा धंदा आहे, करून खाणारा गोरगरीब जनतेचा धंदा आहे। आमच्या धंदा म्हणजे आमचे कारागीर, कलाकार आहेत, कलाकार म्हणले जातात, ते कलाकार आज बिगारी कामाला जातात आणि इव्हेंट केटरवाल्याचे कलाकार सुटाबुटामध्ये, AC मध्ये, ऑफिसमध्ये आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।